परम पावन मंगलमय श्री नवनाथ कथा जी आपण 6 रूपाने पाहतोय। तर मग चौथ्या अध्यायात काय कथा आली आहे ती आपण 6 रूपाने पाहणार आहोत। रामेश्वरावरून मच्छिंद्रनाथ हिंगळा देवीच्या दर्शनाकरता निघालेले आहेत। त्या हिंगळाज मातेला आदिशक्ती ज्वालामुखी असेही म्हणतात। त्या आदिशक्तीचं ठिकाण जर पाहायचं झालं महाराज तर भयंकर अशा निबिड अरण्यामध्ये आणि खूप आतमध्ये ते आहेत। ज्या ठिकाणी किती मोठा धैर्यधारी असला तरी सुद्धा त्यानं ते भेसूर ठिकाण पाहिलं की त्याचा प्राण जाग्यावर जावा असं ते ठिकाण आहे। मग त्या ठिकाणी आता मच्छिंद्रनाथ येऊन पोहोचलेले आहेत आणि महाराज अरण्यामध्ये ते ठिकाण असल्या कारणानं जिकडे पाहावं तिकडे झाडी झुडी आहेत आणि त्या झाडी झुडीच्या आतमध्ये तिचा त्या ठिकाणी दरवाजा आणि त्या दरवाजावरती महाराज अष्टभैरव हे जागता पहारा देत आहेत। त्या अष्टभैरवांनी मच्छिंद्रनाथ येताच पाहिले आणि मच्छिंद्रनाथांना पाहिल्याबरोबर त्यांनी ओळखलं की हे कोण आहेत, कारण नाग अश्वत्थावर अगोदरच त्यांची भेट झालेली आहे। मग त्यांनी आता मच्छिंद्रनाथाची परीक्षा घेण्याचं ठरवलं महाराज। गोसाव्याचं रूप धारण केलं आणि रूप धारण करून मच्छिंद्रनाथाला बोलू लागलेत, काय रे, कोण तो आणि कुठे चाललास इकडे? असा प्रश्न विचारल्यानंतर मच्छिंद्रनाथ बोलतात, देवीच्या दर्शनाकरता चाललेलो आहोत। देवीचं दर्शन बोलल्याबरोबर ते बोलू लागले की आम्ही ह्या देवीच्या द्वारावरचे द्वारपाल आहोत, परंतु या ठिकाणचा नियम असा आहे, ज्याला आतमध्ये दर्शनाकरता जायचं असेल त्याची अगोदर आम्ही चौकशी करत असतो। चौकशी कोणती? तर पाप आणि पुण्याची। ज्यानं काही जीवनभरामध्ये जे काही पुण्य अर्जन केलेलं असेल, पुण्यवान जर असेल तरच त्याला आम्ही आतमध्ये सोडतो। आणि आणखी एक बाबा, जे काही कोणी खोटं बोलून आत जाण्याचा प्रयत्न जर केलास तर ते द्वार जे आहेत ते द्वार काय होतं, आपोआप लहान होतं बघ, आणि मग पापी मनुष्य त्यामध्ये अडकतो। तेव्हा तुझे काही खरं जे काही पाप पुण्य केलं असेल ते आम्हाला सांग आणि मगच यानंतर इथून पुढे जा। त्यावेळेस नाथ त्यांना बोलू लागले, आजपर्यंत नीतीला सोडून काही केल्याचं मला आठवत नाही। सगळं मी नीतीनंच केलेलं आहे, मग त्याच्यामध्ये कुठलं आलं पाप आणि कुठलं आलं पुण्य? मला काही पाप आणि पुण्य माहिती नाहीये। आजपर्यंत माझ्याकडून जी काही बरे वाईट कर्म घडलेली असतील ती सगळी कर्म मी परमेश्वरासाठी केलेली आहेत। तेव्हा बाजूला व्हा आणि मला काय करा, जाण्याकरता रस्ता द्या। परंतु महाराज ते भैरव काही हटेना। ते भैरव बोलू लागले, अरे आम्हाला तुझ्या पाप आणि पुण्याचा झाडा दिल्याशिवाय आम्ही तुला आतमध्ये जाऊ देणार नाही, आणि आमचं न ऐकता जर पुढे गेलास मात्र मग आम्ही तुला शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही। महाराज शिक्षा शब्द उच्चारला आणि तो शब्द मच्छिंद्रनाथाच्या कानावरती पडताच मच्छिंद्रनाथ संतापले महाराज, आणि त्यांच्याकडे तिरस्काराने पाहू लागलेले आहेत। मच्छिंद्रनाथ बोलतात, अरे चिलटांनो, मला दंड देण्याची भाषा करताय, भाषा करू नका। अरे या महासमर्थ नाथासमोर तुमच्यासारख्या मशकांचं काही चालणार नाही।
आता त्यांना मशक म्हणून त्या ठिकाणी उद्गारल्यामुळं महाराज ते अष्टभैरव संतापले, लालबंद झालेले आहेत आणि आपापली शस्त्रास्त्र सावरली आणि नाथावरती धावू लागलेत महाराज. तेवढ्यामध्ये मच्छिंद्रनाथाने आपली भस्मची मोठी त्या ठिकाणी घेतलेली आहे, वज्रपंजर त्या ठिकाणी मंत्र जपला आणि ते आपल्या बाळाला लावली महाराज. त्याचं कारण असं, बाळा लावल्यानंतर त्यांचं जे शरीर आहे ते वज्रासारखं अत्यंत कठीण झालं. भैरवांचं कोणतंही शस्त्र अस्त्र त्यांच्यावरती आता चालणार नाही. मग आता त्यांनी शस्त्रास्त्र या ठिकाणी प्रयोग करू लागलेले आहेत, परंतु कोणतेही शस्त्रास्त्र चालेना. तेव्हा त्यांनी पाहिलं की नाथासमोर आपली समस्त शस्त्रे कुचकामी ठरलेली आहे. मग त्या भैरवांनी, तो भैरवांचा जो समुदाय तो महाराज भयंकर त्या ठिकाणी पिसाळला. त्यांनी नाथावरती वात, काम, इंद्र, सर्प, ब्रह्मा, रुद्र, दानव, कृतांत अशा एकापेक्षा एक भयंकर अस्त्रांचा एकाच वेळी मारा केला महाराज. त्या भयंकर अस्त्रांनी आसमंतामध्ये प्रलय काळासारखं प्रचंड थैमान त्या ठिकाणी घातलेलं आहे. परंतु तरी सुद्धा मच्छिंद्रनाथ डगमगले नाहीयेत. त्यांनी मोठ्या धैर्याने हाहाकार माजवणाऱ्या त्या प्रत्येक अस्त्रावरती प्रति अस्त्रांची योजना करून भैरवांचं ते अस्त्रबल प्रभावहीन आणि नामशेष करून टाकलं महाराज. आणि त्याच वेळी वाताकर्षणाचा प्रयोग केला आणि जे काही भैरव होते त्या प्रत्येक भैरवांना काय केलेलं आहे, निपचित करून पाडलेलं आहे. महाराज तो युद्ध प्रसंग जो चालू होता त्या युद्ध प्रसंगामध्ये इंद्र नावाची जी शक्ती आहे त्या शक्तीने जो भीषण नाद केला तो नाद महाराज आतमध्ये असलेल्या देवीपर्यंत पोहोचलेला आहे. नेमकं काय घडतंय हे पाहण्याकरता देवीने काय केलं, तेवढ्यामध्ये मातृकागणांना पाठवलं महाराज. मातृकागण आले आणि ते सुद्धा मच्छिंद्रनाथावरती त्या ठिकाणी युद्ध करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. अनेक शस्त्रास्त्रांचा प्रचंड मारा केला, पण त्या वीरश्रेष्ठ नाथाने खंबीरपणे त्या सर्वांचं निवारण करून कामशरावरती मोहनास्त्राची योजना केली आणि ते देवत्या ज्या काही देव्या आल्या होत्या त्यांच्यावरती सोडलं महाराज. मग त्यामुळे झालं असं, त्या स्वतःचं देहभान विसरल्या आणि विसरून पिशाचवत त्या ठिकाणी चाळे करू लागलेले आहेत. मग नाथांनी विद्या गौरव अस्त्रांच्या सहाय्यानं त्या सर्वांना निर्वस्त्र केलं आणि मायास्त्राच्या सहाय्यानं तिथं अनेक पुरुष निर्माण केले. आणि तेवढ्यामध्ये लगेच स्मृती अस्त्र जपलं महाराज. स्मृती अस्त्र जपल्याबरोबर ज्या काही मातृका होत्या त्या सगळ्या आता देहभानावरती आल्या आहेत आणि त्या एकमेकीकडे पाहू लागल्या. पाहत असताना पाहिलं की अंगावरती त्या ठिकाणी थोडंफारही वस्त्र राहिलेलं नाहीयेत, निर्वस्त्र झालेले आहेत आणि पिशाचवर चाळे करतायत, नाचतायत. आणि हे सगळं समोर आपल्या समोर पुरुष उभे आहेत आणि हे पुरुष पाहतायत आपल्याकडं. ही त्यांच्या लक्षामध्ये आलं आणि आल्याबरोबर महाराज लज्जित होऊन सैरावैरा पळू लागलेले आहेत. पळता पळता रस्त्यात पाहिलं, मार्गामध्ये अष्टभैरवांना निचष्टित पडलेलं पाहिलं आणि निचष्टित पडलेलं पाहिल्याबरोबर महाराज त्यांची तर आता बोबडीच वळाली. त्या सगळ्या काही भयभीत झालेल्या आहेत आणि भयभीत होऊन आल्या देवीकडे स्वरक्षणा करता जगदंबेकडे धाव घेतलेली आहे. धापा टाकत टाकत त्या ठिकाणी मातेकडे पोहोचल्या. मातेला सर्व काही वृत्तांत त्यांनी सांगितला महाराज. या दास्यांकडून त्या ठिकाणी देवींना हे योगाचं वर्तमान समजतात. त्यांनी अंतर्दृष्टीनं पाहिलं की नेमका आलाय कोण योगी, कोण जोगी आहे. अंतर्दृष्टीनं पाहिल्यानंतर कळालं की अरे हे तर मच्छिंद्रनाथ आहेत. मग तिनं सगळ्यांना सांगितलं की धीर धरा. सगळ्यांना त्या ठिकाणी वस्त्र दिली बघा नेसण्याकरता आणि स्वतः मग आता माता निघालेली आहेत मच्छिंद्रनाथाला भेटण्याकरता.
मच्छिंद्रनाथाच्या समोर आल्यानंतर मच्छिंद्रनाथाने देवीला पाहिलं. देवीने मच्छिंद्रनाथाला पाहिलेलं आहे. मच्छिंद्रनाथाने देवीला वंदन केलेलं आहे. देवीनं मच्छिंद्रनाथाला जवळ घेतलं. वात्सल्यानं पोटाशी त्या ठिकाणी धरलेलं आहे. देवीनं मच्छिंद्रनाथाला आपल्या मांडीवरती बसून घेतलं महाराज. आणि या अतुल अशा पराक्रमाचं कौतुक त्या ठिकाणी माता करू लागलेली आहे. माता बोलू लागली, मच्छिंद्रा बाळ, मच्छिंद्रा, या अष्टभैरवांना जागृत कर. त्यावेळी आपल्या मातेचा शब्द त्या ठिकाणी शब्दाचा मान राखण्याकरता नाथांनी वाताकर्षणास्त्र त्या ठिकाणी काढून घेतलं. आणि काढून घेतात ते सगळेच्या सगळे जण आता भारावरती आलेले आहेत. त्यावेळेस त्यांनी पाहिलं की अंबिका मातेच्या मांडीवरती मच्छिंद्रनाथ बसलेले आहेत. आणि नाथाचं सामर्थ्य तर अगोदरच पाहिलेलं होतं. नाथाच्या पराक्रमाची आता स्तुती करू लागलेत. त्यावेळेस देवीला सांगतात, हे माते, नाग अश्वत्थाला आम्ही अगोदरच मच्छिंद्राला पाहिलेला आहे. परंतु त्याला जी त्या ठिकाणी विद्या प्राप्त झाली आहे ती त्याला अवगत झाली की नाही, त्याच्याकडे आहे की नाही, त्याकरता आम्ही परीक्षा घेण्याचं ठरवलं होतं. अशा प्रकारचा तो भैरवमुखीचा वृत्तांत देवीने ऐकल्यानंतर देवीच्या मनात सुद्धा विद्येचा चमत्कार पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली. तेव्हा मातेच्या विनंतीवरून नाथांनी नागास्त्र आणि वायुस्त्राचा एकाच वेळी प्रयोग करून एका पर्वताला आकाशामध्ये उडवलं महाराज. आणि त्याला भ्रमण करायला लावलं. ज्यावेळेस देवीने ते पाहिल्यानंतर देवी थक्क झाली. देवीने आपल्या शक्तीने तो पर्वत खाली पाडण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झालेला नाहीये. नाथांनी आपल्या योग बलाने तो पर्वत पुन्हा जागेवरती आणून ठेवला. त्यावेळी नाथांच्या सद्विद्येचं सामर्थ्य पाहिलं आणि माता हिंगळाज माता प्रसन्न चित्त झाली महाराज. आणि त्या प्रसन्न चित्ताने स्पर्शास्त्र आणि भिन्नास्त्र अशी 2 प्रकारची अस्त्र नाथांना त्या देवीनं देऊन टाकली महाराज. त्यानंतर 3 दिवस माते समवेत त्या ठिकाणी नाथ राहिलेत. आणि आता 3 दिवस राहिल्यानंतर मच्छिंद्रनाथ आता समोरच्या प्रवासालाच म्हणजे तीर्थयात्रेकरता निघालेले आहेत. अशा प्रकारची कथा या 4थ्या अध्यायात आली आहेत आणि ती आपण सार रूपानं पाहिली. पुंडलिक वरदहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान.